खूप खूप आभार असतील. आता मात्र ओळूया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो पंकज पाटील. फलंदाज होतोय बाद. गोलंदाजी मार्गावरती सज्ज गोलंदाज संवाद. आता मात्र एक धाव घेण्यात यश येतोय आणि एका धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती धावा लागत त्या मात्र 12 धावा. धावफलकावरती धावा लागत त्या मात्र 12. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज असेल तो संवाद. नक्कीच सामना रंगतोय कोंदिवडी विपक्ष वदप. तर प्रथम कोंदिवडी संघाने मात्र वदप संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं ते कोंदिवडी संघाला. इथे मात्र सुंदर चेंडू परंतु पंच आमच्याकडे बोलतात आणि दोन्ही हात जमीन समांतर करतात आणि या स्वेर चेंडूच्या मारणे मात्र संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते मात्र 13च्या घरामध्ये. आता मात्र चेंडू मात्र कुठेतरी टप्पा टाकण्यासाठी विसरते गोलंदाज संवाद. येथेशी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषा पार आणि येतोय इथेशी मात्र 4 धाव्यांसाठी मात्र चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने मात्र संघाचा धावफलक 4 ने वाढतंय आणि जाऊन पोहोचतंय ते मात्र 17च्या घरामध्ये. नक्कीच 17 म्हटलं तर मित्रांनो क्रिकेटमधील निल्सन आकडा 17. आता मात्र कोणाला खतरा बसणार, बॅटिंग करणाऱ्या टीमला की गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आम 7-1-7 मात्र धावफलकावरती धावा लागतात त्या 17. इथे मात्र उंचावर मानाच्या बेतात परंतु निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. चेंडू मात्र पडतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात धावून विसावतोय आणि हा चेंडू निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धावफलक मात्र स्थिर आहे. धावफलकावरती धावा आहेत ते मात्र 17 धावा. अजूनपर्यंत 3 चेंडू सुरेख फेकले त्या गोलंदाज संवादाने. येथे सुंदर फटका मिड विकेट दिशेने टोळलेला चेंडू चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार आणि हा येतोय 4 धाव्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावफलक अजून वाढतंय. नक्कीच जी धावसंख्या कासवाच्या गतीने चालवत होती ती मात्र आता मात्र सशाच्या गतीने धावते. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 21 धावा. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 21 धावा. सुंदर फलंदाजी पालवते सौरभ जाधवची. आता मात्र फटका फसतोय क्षेत्ररक्षकामध्ये तैनात. आता मात्र क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू समजत नाहीये आणि इथेशी मात्र येतात मात्र 4 धावा. नक्कीच कोणाचा झेल सोडलाय तर सौरभ जाधव या फलंदाजाचा झेल सोडलाय. चुकीला माफी नाही. नक्कीच दगडी चाल मधील डायलॉग असेल चुकीला माफी नाही आणि आपल्या मराठी माणसाची मने चुकीला हातोडी असा मात्र हा खेळ रंगतोय क्रिकेटचा आणि इथे मात्र सोप्पा झेल सोडला या लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच मोठा फलंदाज बाद झाला असता कोंदिवडी संघाचा सौरभ जाधव डावखुरी हाताचा फलंदाज. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 1+2 अशा 3 धावा घ्यायच्या 7 स्कोरर मित्र आणि या 3 धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 28. नक्कीच पुढचा चेंडू असेल मात्र उघडा डोळे बघा नीट आणि पुढचा चेंडू असेल मात्र फ्री हिट. फलंदाज असेल तर डबल शीट, गोलंदाज असेल मात्र सिंगल शीट.
येतोशी मात्र सुंदर चेंडू, परंतु चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार आणि येतोय मात्र इथशी A1 क्वालिटीचा बिग 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 ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते मात्र 34 धावा. वैयक्तिक मात्र या दुसऱ्या षटकामध्ये मात्र 23 धावा खर्च केल्यात गोलंदाज संवाद भासे यांनी. पहिल्या षटकामध्ये मात्र पंकज पाटील यांनी फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र 23 धावा खर्च केल्यात. जर का गोल क्षेत्ररक्षकाने झेल पकडला तर नक्कीच या 10 धावा वाचल्या असत्या शेवटच्या 2 चेंडूंवरती. पी माझाची गाईडलाईन असेल उघड्या डोळे बघा नीट आणि पुढचा चेंडू असेल मित्रांनो फ्री हिट. नक्कीच फ्री हिटची संधी असेल या फलंदाज सौरभ जाधव याला. आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. नक्कीच येतो इथेशी मात्र 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाचं धाव फलक हलतंय आणि जाऊन पोचते ती मात्र 42च्या घरात. येतोच माझा सुंदर फटका. नक्कीच सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक वाव आणि येतोय मात्र 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने मात्र संघ धावसंख्या धाव फलकावरती लागते मात्र 48 धावा. नक्कीच मित्रांनो 6 धावांसाठी षटकार सायनामध्ये धाबाकडे धावा लागतात त्या तब्बल 48 धावा. नक्कीच संवाद भासी तिथे तैनात चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 1 धाव मात्र पूर्ण होते यशस्वीरित्या मात्र 49 धावा या धाव फलकावरती धावा लागतात. आत्ता मात्र काही चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. जर विचार करायला गेलो तर वैयक्तिक मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र तब्बल 49 धावा. नक्कीच दत्ता इथेशी मात्र कुठेतरी टेस्ट फलंदाजी करायला येताना दिसतोय मला. कारण का तिसरे षटक चालू आहे परंतु दत्ता मात्र बॅट उचलत नाहीये. कारण का दत्ताने नाश्ता केला दिसत नाहीये. कारण का सकाळ सकाळ खावी पक्की सुकन्ना गोलंदाजावरती टाकावी पक्की उपट परंतु दत्ता याला मात्र काही समजत नाहीये ते. आता मात्र एक चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच एसटी रक्षकाला मात्र चेंडू समजत नाहीये आणि पंचांचा इशारा येतो षटक संपण्याचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र तब्बल 50 धावा. नक्कीच आमचे संभाजीदादा केलटकर आपण यायचे व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. नक्कीच एक दर्दी क्रीडा रक्षक असतील. नक्कीच धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र तब्बल 50 धावा लागतात. 50 धावा अजूनही 3 षटक झालेले आहेत. गोलंदाज मात्र
आता मात्र चेंडू असलेल्या या स्लॉगरच्या षटकामध्ये 6 चेंडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज, मात्र गोलंदाज येतोय तो मात्र वदप संघाकडून. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज, गोलंदाज असेल तर योगेश. योगेश हा गोलंदाज येतोय, स्लॉगरचं षटक टाकतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे धावतोय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावणार. आता मात्र इथे 4 धावा मात्र सहजपणे पूर्ण होतात आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र धावा फलकावरती धावा लागतात त्या मात्र तब्बल 54 धावा. अजूनही मात्र वैयक्तिक मात्र स्लॉगरच्या षटकात मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नक्कीच कोंदिवली संघाचा अनिकेत मात्र इथे थोडंसं कोशिश दिसतात. आता मात्र इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, दत्ता मात्र होतोय धाव बाद, कारण का काहीच कामाचं नव्हतं. दत्ता एक एक धाव निस्ता कुठून काढत होता. जर का सौरभ जाधवचा जेल पकडला असता ना क्षेत्ररक्षकाने, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने, नक्कीच अडचणीत सापडला असता तो संघ. परंतु सौरभ जाधवचा जेल जमिनीत दान केला आणि इथे वारंवार फटके खातात गोलंदाज. आता मात्र वैयक्तिक मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. इथे मात्र सुंदर लॉंग ऑफ, सीमारेषा पार जातोय चेंडू. नक्कीच मित्रांनो षटकार येतोय आणि या षटकाच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या मात्र 6 ने वाढते, जाऊन पोहोचते ती धाव फलकावरती. धावा मात्र जातात तब्बल 60 धावा. नक्कीच या शृंखलेची आयुष धाव संख्या असेल ती मात्र 84 धावा. 61 संघाने मात्र 84 धावा कुठून काढल्या होत्या कालच्या सामन्यामध्ये. नक्कीच धावा फलकावरती धावा लागतात त्या मात्र तब्बल 60 धावा लागतात. वैयक्तिक मात्र 45 धावांची भारदार केली करताना दिसतोय फलंदाज सौरभ जाधव, डावखोर हाताचा फलंदाज. येथेशी मात्र सुंदर कार्पेट आल्यानंतर कार्पेट पद्धतीचा फटका खेळतो क्षेत्ररक्षक तैनात आणि येथेशी मात्र 2 धावा घेण्यात यश येतोय भावेश देशमुख आणि सौरभ जाधव याला. आणि 2 धावेच्या मदतीने मात्र संघाचं धावफलक मात्र हलतंय आणि जाऊन पोहोचते ते मात्र 62 धावांवरती जाऊन पोहोचते धावफलक. आता मात्र वैयक्तिक मात्र चेंडू असेल ते मात्र 2 चेंडू बाकी असतील या षटकामध्ये. इथे फुल टॉस मध्ये चेंडू, चेंडू मात्र जातोय मिड विकेट, सीमा रेषा पार आणि येतोय मात्र सौरभ ब्रँडेड षटकार. आणि या षटकाच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या मात्र 6 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 68 धावांवरती. मात्र वैयक्तिक मात्र 50 झाले सौरभ जाधव या फलंदाजी. सर्व प्रेक्षकांनी मात्र टाळ्या वाजवून या फलंदाजाचं स्वागत करायचे. नक्कीच मित्रांनो मगाशी समर्थ गतीवरती चेंडू घ्यायचा आणायला जायचे. नक्कीच वैयक्तिक मात्र 53 धावसंख्येची भारदार केली करताना दिसतोय आपल्याला हा फलंदाज सौरभ जाधव.
नक्कीच मागाशी मित्रांनो म्हटलं तुम्ही पकडो की कॅच जितोगे मॅच आणि सोडो की कॅच होगा सत्यानाश. इथंशी मात्र ज्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडला आता मात्र वदप संघाचा सत्यानाश होताना दिसतोय आपल्याला. धाव फलकावरती धाव लागते ते मात्र 63-68 धावा. नक्कीच मित्रांनो क्रिकेटचं समीकरण जर क्रिकेट खेळायचं तर समीकरण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु आपण सोपा झेल इथं मात्र सोडलेला आहे. जर काय झेल सोडला तर नक्कीच फलंदाज हवी ठरतो क्रिकेटमध्ये आणि तोच फलंदाज मात्र हवी ठरताना दिसतोय. जिथंशी मात्र वैयक्तिक 28 धावांवर खेळत होता फलंदाज सौरभ जाधव. धावा फलकावरती धाव लागते मात्र 53 धावा वैयक्तिक सौरभ जाधव याच्या. आता मात्र सुंदर आनंद कार्पेटमध्ये फटका प्रतीक मात्र तिथे तैनात, परंतु चेंडूने मात्र उलकावणी दिले. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार आणि इथेशी मात्र येतोय 4 धावांसाठी चौकार. वैयक्तिक मात्र 57 धावसंख्येची भारदार खेळी पाहताना दिसते आपल्याला सौरभ जाधव या फलंदाजाच्या माध्यमातून. मित्रांनो या फलंदाजासाठी टाळ्या वाजवायच्या थोड्याशा. नक्कीच देवीचा बडा संघ आणि वरही संघ आपण यायचे त्वरित नाणेफेक करून घ्यायचे. आणि मित्रांनो आपण जर 3 पर्वांचा विचार करायला गेलो ना तर आपण प्रत्येक पर्वामध्ये वदप संघ मात्र पंकज दादाला कॉल केला का आपली तुमची इथं आमच्या ग्राउंडवरती एंट्री पाहिजे तर नक्कीच पंकज दादा एका शब्दात मात्र हो बोलतात आणि या ग्राउंडवरती खेळायला तयार होतात. पोरं असो या नसो परंतु पंकज दादांचा शब्द मात्र पंकज दादा म्हणतात आमचा शब्द पाडून देत नाही आहेत. नक्कीच दादाचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी स्वागत असेल. प्रत्येक वेळी आम्हाला विशेष प्रकारचं सहकार्य असतं पंकजदादा पाटील यांचं. आता मात्र चेंडू असेल मात्र 24 आणि विजयासाठी गरज असेल मात्र धाव संख्येची ती मात्र 73 धावा. तब्बल 73 धावांचा मापक डोंगर ठेवला. डोंगर चढता चढता मात्र दम लागेल परंतु प्रतीक पाटील आणि पंकज पाटील यांच्यासारखे फलंदाज असतील तर ते होणं शक्य आहे. नक्कीच प्रणव कुडेकर विनायक कोतेकर रुपेश कुडेकर पंचांच्या भूमिकेत जरा सहकार्य करायचे.
आता मात्र येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असते ती मात्र 73 धावा संख्येची गरज असेल. 73 धावा मात्र कशा प्रकारे येणार. 73 धावा. देवीचा पाडसंघ इथे उपस्थित आहे. कर्णधार सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे. तर वरही संघाचा कर्णधार यायचे आपण लवकर नाणेफेक करून घ्यायचे. इनिंग ब्रेक झाल्यानंतर नाणेफेक करतो आपण, परंतु अजूनही मात्र वरही संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला दिसत नाहीये. येणारे 24 चेंडू विजयासाठी 73 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तर दत्ता खराटे. आता मात्र सुंदर चेंडूची पेकी करतोय हा गोलंदाज दत्ता खराडे. नक्कीच दोन्ही संघ मात्र जवळचे संघ आहेत. एक असेल कोंदिवडा संघ तर दुसरा असेल वदप संघ. दोन्ही संघांनी मात्र जी शृंखला आपली रंगते, 3 शृंखला झाल्या आपल्या, 3 पर्व झाले. तिन्ही पर्वांमध्ये दोन्ही संघांनी आपली उपस्थिती इथे दाखवलेली आहे. आता मात्र पहिला चेंडू निर्धाव दत्ता खराडे यांचा. तशी मात्र फलंदाज होतोय बाद. पहिला आदरा बसतोय तो योगेशाच्या स्वरूपात मात्र वदप संघाला. चलो वरई संघ आपण कर्णधार पाठवायचे त्वरित व्यासपीठाकडे. वरई संघ हा षटक संपल्याच्या तर वरई संघाचा कर्णधार आला नाही तर नक्कीच आयोजकांच्या कठोर नियमाला आपल्याला सामोरे जावे लागेल. वरई संघ आता मात्र दोन चेंडू मात्र सुरेख फेकी केली गोलंदाज दत्ता खराटे यांनी. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकी केला, परंतु दुसरा चेंडू आहे मात्र फलंदाज मात्र बाद केला. योगेशाला तंबूचा रस्ता दाखवला दत्ता खराडे यांनी. आता मात्र 4 चेंडूंचा मात्र खेळ बाकी असेल. P1च्या षटकात येईल. आता सुंदर टोले चेंडू संवाद याने. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार आणि येतोय संवाद ब्रँडेड षटकार. नक्कीच षटकार 6 मात्र संघ धावसंख्या मात्र 6 वाढते, जाऊन पोहोचते ती मात्र 6च्या घरामध्ये. नक्कीच वरई संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. तर देवीचा पाडा संघाचा कर्णधार सुद्धा इथे उपस्थित आहे. आपण त्वरित प्रणव कोडेकर यांच्या हस्ते नाणेफेक केल्या संघाची. आता मात्र पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा येतोय संवाद ब्रँडेड षटकार. नक्कीच अशीच मात्र फटकेबाजी करावी लागेल. या धावबलकावरती धावा लागत त्या मात्र 12 धावा. नक्कीच संवाद मात्र सुंदर संवाद साधतोय गोलंदाजाचा. 2 चेंडूंवरती मात्र 2 बॅक टू बॅक षटकार पाहायला भेटतात. दत्ता खराडे याला मात्र चांगला चोपून काढलाय या संवाद बासे या फलंदाजाने. आता मात्र निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. धावफलकावरती धावा लागत्या मात्र 12 धावा. वैयक्तिक 24 चेंडू 73 धावा कुठून काढायच्या होत्या, परंतु मात्र पहिल्या षटकामध्ये 12 धावा मात्र कुठल्या त्या. सुंदर डॅप केला चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार, परंतु क्षेत्ररक्षक मात्र इथेशी हारतोय आणि चेंडू मात्र शर्यत जिंकतोय. आणि धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 16 धावा लागतात. या
धावबलकावरती धावा लागतात त्या मात्र 16 धावा. आता मात्र गरज असेल ती मात्र वैयक्तिक 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 57 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच आता चेंडू असेल ते 18 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 57 धावसंख्येची. धावफलकावरती धाव लागल्यात त्या मात्र 16 धावा. प्रत्येक षटकामध्ये मात्र 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर 19.00च्या सरासरीने धावा कोटाव्या लागतील. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तर मात्र प्रत्येक स्ट्राईकला फलंदाज असेल तो प्रत्येक आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तर मात्र प्रत्येक किती धावा मात्र इथेशी मात्र प्रत्येक ह्याला मात्र चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र इथेशी सांगता होते. नक्कीच एकेरी धावसंख्येच्या मदतीने मात्र धावफलकावर धाव लागतात त्या मात्र 18 धावा. आता मात्र थोडासा अडचणी सापडतो तो वदप संघ. तर किशोरदादा देशमुख, दशरथ दादा आणि मयूर आंबेकर मॉर्निंग सुपरस्टारचे खेळाडू तशी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या स्पर्धेच्या ठिकाणी मात्र सहर्ष स्वागत असेल. इथेशी मात्र शॉर्ट पिच पद्धतीत चेंडू जातोय मात्र फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय फरार होतोय फरार आणि येतोय तशी मात्र 4 धाव्यांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने संघ धावसंख्येमध्ये 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती मात्र 22च्या घरामध्ये. आता मात्र पहिला दुसरा आदरा बसतो वदप संघाला. तर आता मात्र थोडा अडचणीत सापडतोय. कारण काय डोंगर भलं मोठं डोंगर उभं केलं होतं ते कोंदिवडी संघाने या वदप संघासमोर. परंतु पहिल्या षटकामध्ये मात्र सुंदर फटकीबाजी पाहायला भेटली होती आपल्याला संवाद भासे या फलंदाजाची. परंतु दुसऱ्या षटक तर विचार करायला गेलं तर मात्र वैयक्तिक मात्र 5 चेंडूंचा मात्र खेळ झालेला आहे. आणि या 5 चेंडूवरती मात्र फक्त धावा आल्या त्या मात्र 6 धावा आलेल्या आहेत. तर नक्कीच कैलासदादा कोडेकर आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. धावफलकावरती धाव लागले त्या मात्र 18 धावा. आता मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. येथे मात्र सुंदर टॅप केला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण होते. पंचांच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 23 धावा आता मात्र आलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि गरज असेल ती विजयासाठी मात्र 50 धावसंख्येची गरज असेल.
आता मात्र 12 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज असेल. तिसरं षटक मात्र गोलंदाज टाकतो तो मात्र विकी जाधव. तशी मात्र सुंदर चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू फेकी करतोय गोलंदाज विकी. आता मात्र थोडा मात्र एक तर्फी सामना मात्र झुकताना दिसतोय तो कोंदिवली संघाच्या बाजूने. परंतु 11 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज असेल ती मात्र ते वदप संघाला. सुंदर फटका येतो संवाद याच्या बॅट मधून. नक्कीच अतिशय सुंदर फटकेबाजी करतोय. जर का धावसंख्या मात्र कमी असेल तर नक्कीच मात्र धावसंख्येचा पाठलाग मात्र करण्यात यश आला असता वदप संघाला. कारण का फलंदाजी सुद्धा मात्र तशीच पाहायला भेटते आपल्याला संवाद भासे या फलंदाजाची. नक्कीच आता मात्र गरज असेल ती मात्र 10 चेंडू. नक्कीच आमचे राणा प्रताप क्रिकेट संघाचे जुने जाणते खेळाडू विवेकदादा पेटे यांचं सुद्धा या व्यासपीठावरती आगमन झालेले मी स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचे सहर्ष स्वागत करतो. नक्कीच मित्रांनो आपल्याला सुद्धा एक महिन्यात मात्र 40+ होणारा खेळाडू सूरज चव्हाण यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या ठिकाणी मात्र सहर्ष स्वागत असेल. तसेच कोणी मला इथे दिसत नाही परंतु मी पुन्हा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे तसेच सर्व प्रेक्षक दात्यांचे तसेच सर्व जे आपले आजी माजी खेळाडू असतील तसेच आपले सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असेल त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी मात्र मी सहर्ष स्वागत करतो. नक्कीच सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. येथे मात्र सुंदर चेंडू पैकी केल्या गोलंदाज विक्की याने एक षटकार खाल्ला परंतु कमबॅक मात्र या चेंडूवरती केलंय आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. थोडी धावसंख्या कमी अशी नक्की त्या पाठलाग करण्यात मजा आल्याशी वदप संघाला. परंतु धावसंख्येचा मात्र डोंगर उभा केला ते कोंदिवली संघाने. 72 धावा मात्र 24 चेंडूंमध्ये कुठून काढल्या होत्या आणि 73 धावांचं मात्र माफक आव्हान मात्र ठेवलं होतं. परंतु ते डोंगराला पार करता करता मात्र संवाद भासी मात्र मेहनत करताना दिसतो. परंतु मात्र मेहनतीवर मात्र पाणी फिरतोय की काय या काही चेंडूंवरती मात्र सांगता येईल. परंतु मात्र धाव पलकार झाला होत्या मात्र 6 धावेच्या मदतीने मात्र 36 धावा लागलो. तर मित्रांनो जर का लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने मात्र सौरभ जाधव या फलंदाजाचा झेल पकडला असता तर नक्कीच सौरभ जाधव वैयक्तिक 28 धावांवर खेळत होता. परंतु आता जर विचार करतो सौरभ जाधव मात्र वैयक्तिक मात्र 53 धावसंख्येची भारदार केली. 25 धावा एक्स्ट्रा आल्यात. त्यात जर 25 धावा वाचल्या असत्या तर नक्कीच मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र दमछाक झाली नसती वदप संघाची. परंतु त्याच 25 धावांचा पाठलाग करतानाच मात्र दमछाक होताना दिसते आपल्याला. कारण का धावसंख्येवरती 24 चेंडूची समोरपर्यंत 72 धावा लागल्या. 73 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. परंतु नक्कीच मित्रांनो आपण जर विचार काय करतो क्षेत्ररक्षकाने मात्र जो झेल सोडला नाही तो झेल मात्र अंगलट येताना दिसतोय. कारण वदप संघाच्या संवाद भासिया मात्र इथे हा फलंदाज मेहनत करताना दिसतोय आपल्याला. परंतु मात्र मेहनतीवर मात्र पाणी फिरलं जाणार. कारण का आता मात्र चेंडू बाकी असेल ते मात्र 8 आणि विजयासाठी गरज असेल ते मात्र अजूनही मात्र 37 धावसंख्येची गरज असेल. 8 चेंडूवर 37 धावसंख्येची गरज. तर मोठे 6 फटके आले तर नक्कीच वदप संघ मात्र सामना मात्र जिंकण्याच्या दिशेने जाऊ शकतो. परंतु हा क्रिकेट हा जरतरचा खेळ आहे मित्रांनो.
आणि तशी मात्र पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि या स्वेर चेंडूच्या मारणे मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ती मात्र 37 धावा. आता मात्र चेंडू बाकी असेल ते 8 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 36 धावसंख्येची गरज असेल. जर का मात्र सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मात्र 6 चेंडूंवरती मात्र 6 षटकार मारावे लागतील. संवाद बासे याला नक्कीच आमचे जे आमचं क्रिकेटचं नाव मात्र कर्जत खालापूर तालुक्यामध्ये रोशन केला ते आमचे प्रशांतदादा शिंदे, त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तेही सुद्धा व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. कर्जत खालापूर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ते आमच्या वेनगाव क्रिकेटचं नाव करून ठेवलं होतं ते आमचे प्रशांतदादा शिंदे, त्यांचं सुद्धा इथे या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी राणा प्रताप क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत करतो. तेही सुद्धा व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचंय. आता मात्र धावफलकावर धावा लागत मात्र 38 धावा. आता मात्र पंचांचा मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 38 धावा. आता मात्र गरज असेल ती मात्र 6 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच आता चेंडू असेल ते मात्र 6 आणि विजयासाठी गरज असेल ते मात्र 35 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती सजग होत असेल तो मात्र अनिकेत जाधव. आता मात्र सुंदर चेंडू, संवाद मात्र सुंदर फलंदाजी करतोय परंतु उच्चांक मात्र धावसंख्येचा होता. आता मात्र या षटकारासाठी मात्र आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्यासह संगीताताई कैलास कोडेकर यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक घेतोय. नक्कीच सुंदर फटकेबाजी करतोय हा फलंदाज संवाद बासे. नक्कीच त्याने म्हटलं होतं मगाशीच मी एक उदाहरण दिला होता, पकडो की कॅच जितो की मॅच आणि सोडो की कॅच होगा सत्यानाश. त्याच झेलने मात्र सत्यानाश होतोय मात्र वदप संघाचा. पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात जमीन समांतर करतात आणि या सुवर चेंडूच्या मारामध्ये संघ धावसंख्या मात्र 1 ने वाढते. आता मात्र चेंडू पुन्हा 6 धावांसाठी जातोय षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या मात्र 6 ने वाढते, जाऊन पोहोचते ती मात्र 51च्या घरामध्ये. आता मात्र चेंडू असेल बाकी 4 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 22 धावसंख्येची. नक्कीच संवादची सुद्धा मात्र फलंदाजी मात्र पाहायला भेटते. 11 चेंडू आणि 42 धावांची बारदार केली गेली. नक्कीच प्रतीक दादा आणि पंकज दादा आपण या खेळाडूसाठी एक नौका खेळाडू त्यासाठी आपण टाळ्या वाजवायच्या थोड्याशा. नक्कीच सुंदर फलंदाजी पाहायला भेटते या फलंदाजाची. आपल्याला विचार करायला गेलो तर नक्कीच सूरज चव्हाण आपण सामना बघितला नव्हता,
जर सामना बघितला असेल तर 28 धावसंख्येवरती सौरभ जाधव याचा झेल सोडला होता, परंतु त्याच फलंदाजाने मात्र वैयक्तिक मात्र 53 धावा कुठून काढल्या. झेल नंतर 25 धावा एक्स्ट्रा कुठून काढल्या त्या फलंदाजाने. त्याची मात्र सुंदर चेंडू फेकी केले. आता मात्र एक धाव घेण्यात यश, दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 53 धावा. अजूनही मात्र गरज आहे ती मात्र 3 चेंडू असतील बाकी आणि 20 धाव संख्येची गरज असेल. नक्कीच विकी जाधव मात्र चिंतेत दिसतात, परंतु धाव संख्येचा डोंगर होता म्हणून आपण चिंता घेत नाहीयेत. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, जिथेशी मात्र मात्र सुंदर फटका ओळंत चेंडू गेलाय लॉंग अप सीमा रेषा पार आणि येतं इथेशी मात्र संवाद ब्रँडेड 6 धावांसाठी षटकार. नक्कीच मित्रांनो प्रतीक दादा आणि पंकज दादा आपण या खेळाडूसाठी टाळे वाजवायचे. वैयक्तिक 50 धाव संख्या त्यांनी केलेल्या आहेत. सुंदर केले आपल्याला पाहायला भेटते फलंदाजाची, सुंदर फलंदाजी केली या फलंदाजाने. मित्रांनो टाळे वाजव एकदा, कारण का सौरभ जाधवचं शतक वगैरे या सौरभ जाधवने एकही चान्स दिला नव्हता आउट होण्याचा, परंतु सौरभ जाधवने एक संधी दिली होती, परंतु ती संधी मात्र गमावली होती ती वैभव संघाच्या क्षेत्ररक्षकाने. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज असेल. येतच मात्र पुलटॉस मध्ये चेंडू जातोय मात्र आउट ऑफ द पार्क आणि येतोय मात्र 6 धावांसाठी षटकार. इथेशी मात्र रिव्ह्यू आलेला आहे, कारण का चेंडू मात्र 6 धावांसाठी गेलाय आणि विकी जाधव मात्र थोडेसे चिंतेत दिसतात. आता मात्र 6 धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 59 धावा लागतात तब्बल. आता मात्र गरज असेल ती मात्र नक्कीच मित्रांनो न चेंडू नसेल, नक्कीच एक शेवटचा चेंडू असेल. चेंडू मात्र पडताना मात्र कमरेखाली डिलिव्हर होतोय. आता मात्र एक चेंडू आणि गरज असेल ती मात्र 8 धाव संख्येची. मित्रांनो टाळे वाजव या खेळाडूसाठी. नक्कीच आपले सर्वांचे लाडके ग्रामपंचायत सदस्य समीर दादा पेटे नक्कीच आता मात्र 2 धाव पेनल्टी असतील. विनय कोतेकर आपण जरा जे आपले पार्टनर आहेत त्यांना बाउंड्रीचा ताबा घ्यायला सांगा. या सामन्यामध्ये मात्र मी 8 चेंडू दिलेले आहेत तुम्हाला फोडून. 8 चेंडू मध्ये फक्त 2 चेंडू रिटर्न आलेले आहेत. 2 धावा पेनल्टीच्या, 1 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. 1 चेंडू आणि 10 धाव संख्या. नक्कीच समीर दादा पेटे आपले ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले या खेळाडूसाठी. तसेच सौ संगीता कैलासकडे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथेशी मात्र सुंदर फटका आणि मात्र सामना मात्र एकतर्फी होताना दिसून येतात, परंतु इथेशी मात्र कडाडीची झुंज दिले या संवाद या फलंदाजाने. मित्रांनो टाळे वाजायचे त्या फलंदाजासाठी, जोरदार टाळे वाजायचे. चेंडू घ्यायचे. विनोद कोतेकर बाउंड्री चेंडू कुठे गेला? नक्कीच वैयक्तिक 60 धाव संख्येची भारदार केली होती या फलंदाजाने संवाद भासे यांनी. जर मित्रांनो जर मॅनेजर द्यायची असेल तर त्याला दिले असते, परंतु सामना मात्र तशी पराभव झालेला आहे. नक्कीच त्यांच्यासाठी पारितोषिक आलेले
ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संगीता कैलास कुडेकर तसेच आपले सर्वांचे लाडके आता समीर पेटे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेले आहे. ओके नक्कीच दादा संवाद आपण आपले पारितोषिक घेऊन जायचे 300 रुपये आपल्याला वैयक्तिक पारितोषिक आलेले आहे. परंतु प्रत्येक दादा पंकज दादा आपण या खेळाडूची टाळे वाजवायचे आहेत. नक्कीच सुंदर केली त्यांनी